हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आजच्या ब्लॉगचं टायटल तुम्ही वाचलंच असेल, हाऊ मच टाईम आय स्पेंड इन अ किचन. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण किचनमध्ये आपला किती वेळ घालवतो. त्यावर आपण बोलूयाच, पण त्याआधी मी मस्त गरम गरम चहा करते. आज पाऊस पण खूप छान पडतोय. आज आहे गोपाळकाला, सो या दिवशी मोस्टली पाऊस पडतोच. मी सुद्धा आता जस्ट दुपारी छान आराम झाला आणि आता म्हटलं इव्हिनिंग रुटीनला सुरुवात करूया. पाणी पितच होते आणि छान म्हटलं पाऊस जरा एन्जॉय करूया म्हणून बसून राहिलेले, खिडकीतनं छान पाऊस बघत होते. चला चहा ठेवायचा आहे. तर चहा पिऊन झालाय आणि आजचा आपला टॉपिक की मी माझ्या दिवसातील किती तास किचनमध्ये घालवते. खरं तर आज सकाळी माझ्या आणि पुष्करच्या अशाच जनरल गप्पा सुरू होत्या या विषयावरती. खरं तर आमचा हा विषय निघाला तो म्हणजे आमच्या ह्या ओपन किचनवरनं, की ओपन किचन ओके आहे की सेपरेट किचन पाहिजे, अशा जनरल आमच्या गप्पा सुरू होत्या. आणि तेव्हा मला पटकन पुष्करने प्रश्न विचारला की अगं अंकिता, असे दिवसातील तुझे किती तास तू किचनमध्ये घालवतेस? आणि तेव्हा आमचा हा विषय सगळा सुरू झाला आणि मला असं खरंच झालं की अरे आपण कधीच ह्याच्यावरती विचार करत नाही की आपण आपल्या दिवसातले किती तास किचनमध्ये असतो, किंवा आपण असे कधी मोजत सुद्धा नाही वेळा की अरे आपण आता इतका वेळ किचनमध्ये आहोत, कारण आपण आपल्या रुटीनमध्ये खूप बिझी असतो. आणि आमचं कसं आहे ना, ओपन किचन असल्यामुळे किचनमधलं काम झालं की हा पूर्ण एरिया आम्ही लिव्हिंग रूम म्हणून वापरू शकतो. सो आमच्या गप्पांमध्ये आज हा विषय सुरू झालेला, म्हटलं तो तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. एकीकडे तुमच्याशी गप्पा मारता मारता मी थोडी थोडी माझी कामं करून घेते, जरा मला भांडी लावायची आहेत. तर सगळ्यात आधी मी किचनमध्ये येते ती म्हणजे सकाळी, आणि मेन म्हणजे चहा नाश्ता. राऊची स्कूल सकाळी असते त्याच्यामुळे त्याचा डब्बा. तर आता ह्या सगळ्यामध्ये बघायला गेलं तर चहा ठेवला त्यात आपली 15-1 मिनटं जातात. त्याच्यानंतर येतो नाश्ता. मग आता नाश्त्यामध्ये सुद्धा आपण कधी पोहे केले, मग कांदा पोहे करायचे असतात, मग त्यासाठी कांदा चिरा, कोथिंबीर चिरा, पोहे भिजवा, लिंबू असेल तर लिंबू चिरा. ह्या पूर्वतयारीमध्ये एक अर्धा वेळ जातो आपला. त्यानंतर जर कधीतरी आपण नाश्ता असा इडली, चटणी, सांबार, डोसा, उकडून बटाट्याची भाजी असा जर काही प्रकार असेल तर मग बटाटे उकडवायला लावा, चटणीची तयारी करा, सांबाराची तयारी करा. म्हणजे ह्या सगळ्या पूर्वतयारीमध्ये आणि तो प्रॉपर पदार्थ होईपर्यंत, तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं एक सकाळचा 2 तास तरी आपले किचनमध्ये जातात. माझे तर जातातच. आणि मग हे सगळं झाल्यानंतर राहू शाळेत गेला, मग येतो प्रश्न तो म्हणजे भांडी लावणं, भांडी घासणं आणि बाकीची आवरावर. कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये ओट्यावरती इतका मेस असतो की आवरायला काही वेळ मिळत नाही. मग ती कामं मात्र सुरू होतात. त्यात पण कसं आहे, भांडी लावणं आणि भांडी घासणं हे प्रकार तर आपल्या प्रत्येक चक्रामध्ये असतात. नाश्ता झाला की, दुपारचं जेवण झालं की, रात्रीचं जेवण झालं की. पण तरी पण भांडी किती आहेत, कधीतरी कमी असतात, कधीतरी जास्त असतात. क्लिनिंगसुद्धा आपण सकाळी काय बनवतोय त्या सगळ्या गोष्टींवरती क्लिनिंग आपलं अवलंबून असतो. त्याच्यामुळे मग माझा त्याच्यात नाही म्हटलं तरी 1 तास सकाळचा तिथे जातोच जातो. म्हणजे आता मी जसं म्हटलं की सकाळचा चहा, नाश्ता, डब्बा, भांडी लावणं, क्लिनिंग, ह्या सगळ्यामध्ये माझा तसा 2.5-1 तास जातात.
नंतर जसं मी म्हटलं मला किचनमधनं तसा थोडासा ब्रेक असतो, पण तरी त्या ब्रेकमध्ये छोटी मोठी कामं तर माझी चालूच असतात. कुठे नॅपकिन बदलायचं आहे, कधीतरी राऊला पाणी हवं आहे, मला पाणी प्यायला जायचं आहे, किंवा काही खाऊ हवं आहे, किंवा लादीची मॉपी आणायला जायचं आहे, कपडे वाळत घालायचे तर मग कपडे मशीनमधनं काढून आणा, पाणी भरायचे, अशी छोटी मोठी कामं तर चालूच असतात. त्यामुळे त्यात एक अर्धा तास जातोच. आणि मग नंतर मेन म्हणजे लंच. आता लंचसुद्धा मी काय बनवते, मग पोळी भाजी वरण भात सगळंच असेल तर मग कणिक कालवा, भाजी चिरा, पालेभाजी असेल तर पालेभाजी निवडा, कुकर लावा, ही सगळी पूर्वतयारी आणि मेन स्वयंपाक, त्यात एक पकडूया माझा 1.5 तास तर जातो. आता सेम मी तसंच डिनरला सुद्धा पकडते. सो डिनरचा 1.5 तास, लंचचा 1.5 तास, झाले आपले 3 तास. सकाळचा जसं मी म्हटलं चहा नाश्ता, त्याच्यानंतर बाकीच्या पुढचं आवरावर, भांडी लावणं, क्लिनिंग, याचे 2.5 तास पकडले, ते झाले 5.5 तास. छोटी मोठी मधली जी कामं आहेत त्याचा 1 तास पकडूया, 6.5 तास. आणि जसं म्हटलं की इव्हिनिंग स्नॅक्समध्ये जर कधी काही केलं त्याचा अर्धा तास, म्हणजे असं बघायला गेलं तर 7 तास माझे टोटल दिवसातले किचनमध्ये जातात. आता हे सगळं मी अगदी ढोबळ कॅल्क्युलेशन केलंय. तरी मी आज एकदा प्रयत्न केला होता. म्हटलं पुष्करला म्हटलं इव्हिनिंग रुटीनला सुरुवात करते तर आपण टायमर लावूया आणि बघूया ॲक्च्युअल आता मी किती किचनमध्ये वेळ घालवते. पण ते काही शक्य झालं नाही. पहिल्याच याला मी पाणी प्यायला इथे येऊन बसले आणि तो टायमर तसाच चालू राहिला. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की रिअल टाईममध्ये असं टायमर लावून आपण वेळ नाही मोजू शकत, पण तरी एकदा मी करणार आहे. प्रॉपर लक्ष देऊन टायमर लावून दिवसभर मी किचनमध्ये किती वेळ घालवते हे मी एकदा नक्की करणार आहे. पुष्कर तर मला गमतीमध्ये एकदा म्हणालेला, अंकिता तुला ते 25 आणि 55चं मशीन लावून देतो, म्हणजे एक्झॅक्ट तुला कळेल की तू किचनमध्ये एंटर कधी झाली आहेस आणि किचनमधनं बाहेर कधी आली आहेस. हा सगळा राहिला गमतीचा भाग. पण आता जसं मी म्हटलं की टोटल किचनमध्ये ॲक्च्युअल जो टाईम मी स्पेंड करते तो 7-7.5 तासाचा आहे. पण ह्यामध्ये सुद्धा मी मल्टीटास्किंग करत असते. म्हणजे जेव्हा आता मी कुकर लावला आहे तर मी तोपर्यंत भाजी चिरून घेते, किंवा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मला जर काही भांडी थोडीशी आहेत ती मी धुवून घेतली, किंवा काल आता तुम्ही डिनर करताना बघितलं असेल माझी भाजी शिजेपर्यंत मी राऊचा अभ्यास घेऊ शकले. सो त्या वेळांमध्ये मी मल्टीटास्किंग करत असते. तर मग तसं जर ॲक्च्युअल बघायला गेलं तर मला असं वाटतं की मे बी, कारण हे सगळं मी आता ढोबळ कॅल्क्युलेशन सांगते, मे बी माझे 5-5.5 तास किचनमध्ये जात असावेत. तर म्हणजे दिवसातले 5 ते 5.5 तास माझे किचनमध्ये जातात. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर 24 तासाचा दिवस, त्यातले 7 तास आपली रात्रीची झोप, दुपारचा थोडासा आराम, निवांत वेळ आपण मी म्हणते 1-1.5 तास माझा पकडूया, म्हणजे माझे 9 तास गेले आरामात. म्हणजे 24 तासातले 9 तास गेले, राहिले 15 तास. 15 तासापैकी सुद्धा 5 ते 5.5 तास माझे किचनमध्ये जातात. म्हणजे राहिले माझ्याकडे फक्त 10 तास, ज्यात इतर गोष्टीसुद्धा आपल्या असतात, घरातली बाकीची कामं असतात, कधी सण समारंभ, पाहुणे, ह्या सगळ्या कामांमध्ये वेळ जातोच. पण असाच जनरल आज आता मी ढोबळ असं थोडंसं कॅल्क्युलेशन करते तर असाच विचार करते की हे जे 5-5.5 तास माझे किचनमध्ये जातात तो वेळ मी काही माझ्या स्वयंपाकामध्ये क्विक टिप्स वापरल्या, किंवा आता हल्ली वॉशर अवेलेबल आहेत. सो भांडी घासायला जर डिशवॉशर पुढे मागे आणलं, किंवा काही कामांच्या पद्धती चेंज केल्या, तर हा जो 5-5.5 तासाचा वेळ आहे तो मी एक 4-4.5 तासावरती नक्की आणू शकते. म्हणजे तो जो अजून वेळ माझा वाचेल ना तो मी माझ्यासाठी युटिलाइज करू शकते. माझ्या आवडीनिवडी, किंवा काही एक्सरसाइज, किंवा रीडिंग म्हणा, किंवा काही इतर जो माझ्यासाठी मला वेळ हवा आहे तो मी युटिलाइज करू शकते. तर जे टायटल आहे की हाऊ मच टाईम आय स्पेंड इन अ किचन, त्याचं एक्झॅक्ट तरी असं काही मला उत्तर मिळालं नाही आहे, कारण हे सगळं मी ढोबळ असं कॅल्क्युलेशन केलं आहे. पण तरी एक प्रयत्न केला होता की टायमर लावूया, पण यावेळेला तो फसला आहे. पण एकदा कधीतरी असं गंमत म्हणून मी करून बघणार आहे नक्की की खरंच मी दिवसातलं किती वेळ किचनमध्ये घालवते. असा हा एक टॉपिक मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. बाकी मी आता माझी पुढची कामं करायला जाते, त्यामुळे आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
सी यू अगेन. बाय.